नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज रविवार आहे आणि रविवार म्हटलं की सुट्टीच्या दिवस सगळीजणी घरी असतात आणि मग रविवार म्हटलं का नाही की मग काहीतरी वेगळा असा बेत असतं। काही तर म्हणजे चिकन आणा, मटण आणा, अंडी आणा आणि अशा पदार्थांपासून असं मस्त असं का नाही, ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी आपण ह्याचा म्हणजे आनंद घेत असतो ह्या पदार्थांचा। आणि त्याच्यात आता थंडीचा दिवस आहे तर थंडी म्हटलं की थोडी शरीराला उष्णता पाहिजेच, मग असे पदार्थ आपण थंडीत खातो। पण आज आहे का नाही काहीतरी मी म्हटलं असं आपण वेगळं करूया, सारखं अंडी मटण नकोच आहे आपल्याला। म्हणून मग आमच्या ह्यांनी काय केलं का नाही, मासे आणले, चिलापी मासे 1.25 किलो घेऊन आलेले आहेत। तर पोरं म्हणली मग पातळ बितळ काय करायला नको, डायरेक्ट ह्याचं का नाही चिलापी माशाचे फ्राईज बनव आई। मग आता मग बघा आपण त्या चिलापी माशाचे फ्राय बनवायसाठी काय काय साहित्य लागतंय का नाही हे आपण बघून घेऊया। हा का आपल्याला मासे फ्राय बनवण्यासाठी का नाही जे आपल्याला साहित्य लागतंय ना, ही सगळं घरातलं साहित्य, मी काही सुद्धा विकत आणलेलं नाही। फक्त आपल्याला ना जो गरा लागतो का नाही तेवढा सुद्धा आपण विकत आणलेला। ही बघा चिलापी मासा आमच्या ह्यांनी जवळजवळ ही 1.25 किलो आणलेले आहेत आणि असं मोठं मोठं मासं म्हणलं का नाही की एवढंच बसतात बघा मासं म्हणजे वजनात। आता ती मासं बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते, ही घरचा लाल मिरची पावडर घेतलेली, हळद घेतलेली, घरीच मी तांदळाचं पीठ तयार केलेले आणि चवीनुसार मीठ, धना पावडर आणि ही आपला गरम मसाला घरी कुटलेला आहे मी, आणि ही आपल्याली जिरी पूड सुद्धा मी घरीच भाजून नाही का नाही घरीच कुटलेली, आणि आपल्याला घरचं का नाही लसणाची आणि आल्याची पेस्ट मी घेतलेली, अर्ध लिंबू घेतलेले आणि 1 वाटीभर का नाही मी रवा घेतलेला आहे, आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे। तर आपण सगळ्यात अगोदर काय करायचंय, आता ही मासं तर बाजारात मी आणलेलं इथं बघू शकता तुम्ही, ह्याला असं कट सुद्धा मारलेलं आहे, पण ही कट बारीक बारीक मारलेत का नाही त्याच्यामुळे अगोदर आपण ह्याला सगळं असं ना खोल कट मारून घ्यायच्यात। काय होतं म्हणजे कट मारलं का नाही की आतमध्ये का नाही मसाला जाऊन बसतो आणि एकदम का नाही चवदार असं का नाही आतमध्ये एकदा मसाला गेला का नाही, ही आता आपल्याला आधी कट मारायचे आणि ही जी खवलं बिवलं आहेत का नाही ही स्वच्छ अशी आपल्याला मोकळ्या पाण्याने का नाही धुवून घ्यायच्यात। आता हे जास्त खोल असं कट मारलं म्हणजे ज्यावेळेस हा बघा आता आपल्या माशांना मस्त असं का नाही खोल असं ना मी कट मारून घेतलेलं इथं। आता ही का नाही आपण मोकळ्या पाण्यात स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि मगच ह्याचे का नाही आपण फ्राय बनवायची। तर चला आता ह्याला काही थोडं पाणी लागणार नाही म्हणून आपण काय करायचं मोकळ्या पाण्यातच एकदम मस्त असं धुवून घ्यायचं। आपल्याला मोकळ्या पाण्यात धुवून घ्यायचं मासे मस्त असं। तुम्हाला दाखवते मी आपल्याला कुठल्या पद्धतीने कसं धुवायचं ती। आता पहिले आपल्याला एका पाण्याने धुवायचं का नाही, तर ही आपल्याला अशी पूर्ण अशी घाणातली ना स्वच्छ करून घ्यायची आणि हे जे डोळे आहेत ना माशाचं हे आपल्याला काढायचं। का डोळं काढायचं, तर ज्यावेळेस आपण फ्राय करतो का नाही त्यावेळेस हा डोळा आहे ना तेलामध्ये फुटला जातो आणि मग तेला अंगा उडायची किंवा भाजायची भीती असते, म्हणून आपल्याला का नाही हे डोळं काढायचं। डोळं काढताना आपल्याला ह्या पद्धतीनं काढायचं म्हणजे का नाही मस्त असं तेलात उडत सुद्धा नाही हा बघा, आणि सगळी घाण काढून घ्यायची आपल्याला। असं एकदम मासा जो असं काळं जे असतं का नाही हे आपल्याला पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं। आता आपल्याला हे 2 पाण्याने मासं धुवून घ्यायचे। आता का ह्या पद्धतीने आपल्याला बघा किती छान असा न धुतलेला मासा कसा दिसतोय, धुतलेला मासा कसा दिसतोय बघा, ह्या पद्धतीने आपल्याला मासा धुवून घ्यायचे तर 2 पाण्याने। आता बघा आपलं एका पाण्याने मासं धुवून झालेलं इथं बघा। आता मगाच्या पेक्षा किती मासा आपला एकदम फ्रेश कसा दिसतोय बघा। आता आपण परत दुसऱ्या पाण्याने एकदा धुवून घ्यायच्यात म्हणजे सगळी घाण निघून जाती, आणि एकदा 2 पाण्याने मासं धुवून झालं की स्वच्छ असं का नाही आपल्याला पाणी नितळून परत त्यातलं घ्यायचं म्हणजे मग कसं होतं आता
एकदम घाण स्वच्छ असतं बघा, पाणी निघून गेलेलं आहे ह्याच्यातून. एक 2-4 पाण्याने तरी आता आपण मस्त असं पाणी घेतो ह्याच्यात. बघा छान आपलं मासं धुवून झालेलं आहे इथं एकदम मस्त असं. आता ह्यातलं पाणी सगळं मी ओतून देते. आणि तरी सुद्धा आपल्याला मासा असा पूर्ण सगळं ह्यातलं पाणी आपल्याला नितळून काढायचंय ताटामध्ये. आता चला आपलं मासं धुवून तर झालेलं आहे तर. आणि आता अजिबात सुद्धा असं पाणी सगळं नितळून घ्यायचं आपल्याला. पाणी का नितळायचं तर थोडस जरी पाणी जर माशात राहिलं का नाही की मग आपला मासा का नाही कुरकुरीत लागत नाही. म्हणजे जी आपण माशाची फ्राय बनवणार आहे का नाही ही अशी कुरकुरीत लागत नाही. म्हणून ना सगळं पाणी नितळायचं एकदम. बघा असं मी मस्त असं पाणी नितळून घेतलेलं आहे बघा. आता ह्याच्यावरती काय करायचंय आपल्याला तर सगळ्यात अगोदर आहे ना आपल्याला एक 10 ते 15 मिनिटं का नाही आपल्याला ह्याच्यावरती हळद, मीठ आणि लिंबू लावून ठेवायचे. म्हणजे काय नाही एक 15 मिनिटं का नाही ह्याच्यावरती मुरलं पाहिजे. आता सगळ्यात अगोदर मी टाकते मीठ. आता आपल्याला 1 चमचा हळद टाकायची. तुम्ही अंदाजी बी टाकू शकता. आता मी ही अर्ध लिंबू घेतलंय का नाही ही अर्ध लिंबू ह्याच्यावरती पिळायचं आपल्याला. ह्याच्यामध्ये बी असतं. आता ही ह्याच्यामध्ये पिळायचं म्हणजे काय होतं आमरसपणा लागतो. आता कुणी कुणी दही पण वापरतात. आता माझ्याकडं काय दही नाही मग मी ह्याच्यावरती असं लिंबू पिळते. मस्त असं ही लिंबू पिळायचं. आता ही सगळीकडून आपल्याला चोळून घ्यायचे हळद, मीठ. लिंबामुळं आणि मिठामुळं पाणी सुटलं जातं. 15 मिनिटं का नाही ही झाकून ठेवायचं. म्हणजे काय होतं हळद, मीठ आणि लिंबाचा अर्क आहे ना सगळा असा माशामध्ये उतारतो. आता ह्याला पण आहे ना झाकून ठेवूया एक 15 मिनिटं. आता 15 मिनिटं झालेली इथं बघा. मस्त असं माशाला का नाही छान असे हळद ही मुरलेली. आता ह्याच्यावरती आपल्याला टाकायचे मिरची पावडर. आपल्याला रवा तयार करताना का नाही परत लागणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण परत थोडीशी हळद वापरायची. जिरी पावडर टाकायची आपल्याला घरी केलेली. हे असं प्रत्येक माशावर टाकायचं. म्हणजे काय होतं ही जे आपण काप केलेले आहेत का नाही ह्याच्या आतमध्ये ही जाऊन बसते आणि मग मासा एकदम टेस्टी असं लागतो. ही घरचा मी गरम मसाला केलेला आहे ना हे टाकते.
ही धना पावडर टाकते. आणि ही घरी लसूण आणि आल्याची पेस्ट केली का नाही ही टाकते ह्याच्यावरती. आता ही मी कुटलेली आलं पेस्ट, त्याच्यामुळे ही बारीक नाही. आणि ती काय होणार आहे, मला असं दाबून आहे ना ह्या कापामध्येच भरलं पाहिजे. आता ही विकतची जर असती का नाही की मग ती नेमकी पातळ असते लसूण आलं पेस्ट, मग ती नेमकी सरसरीत असते, त्याच्यामुळं व्यवस्थित त्याच्यात जाऊन बसते. पण मी ही घरीच तयार केलेली. आता आपल्याला थोडंसं टाकायचं मीठ, थोडंसं टाकायचं, कारण ह्याच्या अगोदर सुद्धा आपण वापरलेलं हळदी मीठ. आता ह्याच्यात ही घेतलंय ना, आता ही एकदम आपल्याला असं सगळीकडं लावून घ्यायचं. आता ही जी काप आहेत ना, कापात असं ही भरलं पाहिजे मसाला आपला. हा का, ह्या पद्धतीने मस्त असा आपला सगळा मसाला लावून झालेला आहे. सगळं मसाला मी एकदम छान असा लावून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. हा बघा, मस्त असं बघाय सगळीकडे मसाला आपला चिली मसाला का नाही लावून झालेला आहे. आता आपण घ्यायची आता चूल पेटवून, आणि मग जी दुसरा आपला मसाला तयार करायचा आहे का नाही, चूल पेटवून आहे ना मी अगोदर तेल तापाय ठेवते आणि दुसरा मसाला आपण करायला घेऊया. चूल पेटलेली तोपर्यंत हा आपला लोखंडी तवा आहे का नाही तो गरम करायला ठेवूया. आणि आता तोपर्यंत तवा गरम होस्तवर आता जे आपल्याला लागणार आहे ना मासा फ्राय करायसाठी, आता ह्यातला मी 1 वाटी रवा चाळून घेतलेला आहे, तरी सुद्धा आपण अर्धीच वाटी मी घेते. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचंय घरचं तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ वापरलं म्हणजे वाईच कुरकुरीतपणा येतो. त्याच्यावरती आपल्याला टाकायची ही मिरची पावडर. आता ह्याच्यात सुद्धा थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला, लय बी टाकायचं नाही. आणि आपल्याला ही टाकायची धना पावडर आणि जिरा पावडर आणि हा आपला गरम मसाला. आता ह्याचं आपल्याला ह्यात पाणी वापरायचं नाही, हे आपल्याला असं कोरडंच मिश्रण तयार करून घ्यायचंय. सगळीकडं एकदम भारी असं करायचं. हे बघा मस्त असं आपल्याला हे झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ही जी मसाला लावलेला मासा आहे ना ह्याच्यामध्ये असं टाकायचं आणि ह्याला असं हा सगळीकडून ना आपण कोरडा मसाला केलेला आहे ना हे असं वापरायचं. आणि ह्या कापामध्ये असं हे गेलं पाहिजे मसाला. जास्त पण जाड आवरून द्यायचं नाही. ह्याला काय होतं, जास्त जाड असं आवरून दिलं का नाही की मग आत मासाना भाजला जात नाही. त्याच्यामुळं मस्त असं हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे करायचं एकदम. बघा ह्या पद्धतीने. आता ह्या एका माशाला लावून झालेलं आहे, आता मी दुसऱ्या माशाला लावते. थोडंसं हलक्या हाताने लावायचं. काय होतं, आतला मसाला सुद्धा आपला निघला नाही पाहिजे आणि तेला सुद्धा मसाला गळला नाही पाहिजे, म्हणजे मग का नाही मासा एकदम कुरकुरीत असा होतो. हा का, एकदम छान असं का नाही मस्त असं आपलं त्या कापात सुद्धा गेलेला आहे. आता ही दोन्ही मासं माझं तयार झालेलं आहे. आता तवा बी चांगला आपला गरम झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी घालते तेल. ही 2 मासं तर आपलं तयार झालेलं आहे. तर ह्याच पद्धतीने का नाही मी सगळ्या माशांना का नाही असा मसाला लावून घेते, म्हणजे आपल्याला एकदा तेल गरम झालंय की तळायला बी पटापटा येते. तर आता आपलं तेल गरम झालंय का नाही हे आपण हा थोडासा केलेला रवा मसाला आहे ना हे टाकून बघूया. मस्त असं आपलं तेल गरम होत आलेलं आहे. एकदा तेल चांगलं गरम झालंय की मासा म्हणजे असा तडतड पटकन भाजला जातो. तेल आपलं चांगलं असं गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण सोडूया मासा. आता मी 2-2 करूनच तळून घेणार आहे.
कारण तव्यामध्ये दोनच बसते जातात बघा छान असं. आता ज्या बाजूने आपण तेलात टाकले ना ती बाजू चांगली अशी शेकून घ्यायची आणि परत नंतर आपल्याला ती पलटी करायची. आता मासा आपल्याला पलटी करायचा. मस्त असं बघा भाजला जातोय आपला मासा. आता ह्या बाजूने शेकून घ्यायचा. तेल गरम झालं ना मस्त असा मासा आतमध्ये पूर्ण असा भाजला जातो. तर परत आपण ना दुसऱ्या बाजूने काढायचा. बघा छान असा मासा का नाही लगेच शिजला जातो. एक 15-20 मिनिटातच मस्त असा मासा आपला भाजला गेलेला आहे. एक 10-10 मिनिटाच्या आकारावरती 10 मिनिटं सुद्धा आपल्याला ना मासा तळायला जास्तच वेळ होतो. कारण मासा असं ना मटणावानी का नाही जास्त वेळ शिजाय घेत नाही. तर 15-20 मिनिटातच मासा फ्राय तयार होतो. आता मस्त असं आपलं मासा तळून झालेलं आहे. आता हे आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं. त्यातलं पूर्ण असं ना तेल नितळून बघू शकता तुम्ही. एकदम मस्त असं आपलं तळलेलं आहे. आता आपण ह्याच पद्धतीने का नाही मी सगळं मासं का नाही तळून घेते. आता बघा एकदम छान दिसतानाच बघा इतका मस्त दिसतोय की आता ती ह्याच पद्धतीने ना मी सगळं मासं तळून घेते. चला आपले सगळे मासे का नाही एकदम बघा छान असं तळून झालेले आहेत. अगदी चिलापी मासं फ्राय केलेले आहेत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं. एकदम बघा मस्त असं आपलं मासं तयार झाले. शिजल्यात पण छान असं लगेच त्याचं तुकडं असं पडलं जाते. तर मस्त आपलं मासं फ्राय झालेली आहे. तर वास सुद्धा छान सुटलेला आहे. तर चला मंडळी आमचा जर आजचा चिलापी माशाची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमचा मासा कसं काय झालाय का नाही ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.